यावेळी या नवीन लोकांना मंत्रिपद मिळणार अशी शक्यता आहे. अवघ्या काही तासात राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. त्यासाठी मंत्र्यांना फोन गेले आहेत. उद्यापासून हिवाळी अधिवेशन सुरू होणार असल्याने आजच इच्छुकांना मंत्रिपदाची शपथ दिली जाणार आहे. भाजप आणि अजितदादांकडून आमदारांना फोन देखील केलेले आहेत. तर शिंदे गटानेही तब्बल 12 जणांना फोन करून मंत्रिपदासाठी शपथ घेण्यासाठी तयार राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. शिंदे गटाकडून यावेळी 5 जुन्या चेहऱ्यांना संधी देण्याचा निर्णय घेतला आहे, तर 8 नव्या चेहऱ्यांचा समावेश करण्याचा निर्णय देखील घेतलेला आहे. प्रादेशिक समतोल, जातीय समीकरण आणि पक्षाची गरज या 3 गोष्टी पाहून शिंदे गटाकडून मंत्रिपदाची वाटणी केल्याचे सांगितलं जात आहे. एकनाथ शिंदे यांनी नव्या सरकारमध्ये 5 जुन्या चेहऱ्यांना संधी देण्याचा निर्णय देखील घेतलेला आहे. यात गुलाबराव पाटील, उदय सामंत, शंभूराज देसाई, दादा भुसे यांचा समावेश आहे. या नेत्यांना मंत्रिपदासाठी फोन केला गेल्याचं सांगितलं जात आहे. तसेच संजय राठोड यांनाही मंत्रिपद मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे, पण त्यांना अजूनही कोणताही फोन गेलेला नसल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. तर आपण आता पाहूया कोणत्या नव्या चेहऱ्यांना संधी मिळणार आहे. शिंदे यांनी यावेळी 8 नव्या चेहऱ्यांना संधी देण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यामध्ये संजय शिरसाट, भरत गोगावले, अर्जुन खोतकर, प्रताप सरनाईक, प्रकाश आंबेडकर, आशिष जयस्वाल, विजय शिवतारे आणि योगेश कदम या 8 नव्या चेहऱ्यांना संधी देणार असल्याचं सांगितलं जात आहे. या नेत्यांना फोनही गेल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे. भरत गोगावले आणि संजय शिरसाट गेल्या टर्मपासून मंत्रिपदासाठी इच्छुक होते. मंत्रिपदाच्या चर्चेत होते. हे दोन्ही नेते सातत्याने चर्चेत होते. आताही या दोन्ही नेत्यांमध्ये उघड मंत्रिपदाची आपली इच्छा बोलून दाखवली होती. त्यामुळे या नेत्यांना संधी दिली जाणार असल्याचं सांगितलं जात आहे. तसेच रामदास कदम यांचे चिरंजीव योगेश कदम यांनाही मंत्रिपदाची संधी मिळणार असल्याची सूत्रांनी माहिती दिलेली आहे. तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.